आज कीर्तन स्पर्धेचा दुसरा दिवस। आज प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभले आहे श्री दयाशंकर दाबके। आपण स्टेट बँकेतनं निवृत्त झाले आहात। सध्या आपण टाटा इन्शुरन्सचे काम करता। नारद मंदिर येथे आपण कीर्तन प्रशिक्षण सुद्धा घेतलेले आहे। संस्कृतमध्ये संभाषण शिकल्यावर अनेक हिंदी आणि मराठी गीतांचे आणि कीर्तनातील काही पदांचे आपण संस्कृतमध्ये रूपांतर केलेले आहे। तर आपल्या या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे। आजच्या प्रमुख पाहुण्यांना मी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करते। अखिल भारतीय कीर्तन प्रसारक मंडळ इंदोरच्या वतीने ही जी ऑनलाईन युवा कीर्तन स्पर्धा आयोजित केलेली आहे त्यातील आजच्या दिवसाचं दीप प्रज्वलन करताना मला अतिशय आनंद होत आहे। या स्पर्धेमध्ये अनेक युवकांनी हिरिरीने भाग घेतलेला आहे। त्या सर्वांचं अभिनंदन, शुभेच्छा आणि त्यांच्या मार्फत ही कीर्तन परंपरा अतिशय चांगल्या रीतीने पुढे जाईल असा मला विश्वास आहे। आज मला हा जो दीप प्रज्वलनाचा अवसर दिला, संधी दिली, त्याबद्दल मी मंडळाचे मनपूर्वक आभार मानतो। धन्यवाद। आजची आपली पहिली स्पर्धक आहे कुमारी आर्या साळगावकर। ही 11वीत शिकत आहे आणि हिचे कीर्तन गुरु आहे ह भ प सुहास बुवा वजे। आर्याला स्पर्धेकरता खूप खूप शुभेच्छा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा मुकुटी कारुण्य सिंधो भवदुःखहारी तुझवीर शंभो मज कोण तारी। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते।
संत श्रेष्ठ देहू निवासी श्री तुकाराम महाराजांचा आहे. त्यांचा भक्तीतला अधिकार खूप मोठा आहे, अलौकिक आहे. कवी मोरोपंत आर्यमध्ये म्हणतात, मुकुटमणी संताचा, मुकुटमणी संताचा, शिव शिव तुकया म्हणोनिया वाणी. मेले जड वैकुंठ, मेले जड वैकुंठ, विठ्ठल विठ्ठल म्हणोनिया वाणी. सज्जन हो, तुकोबाराय हे संतांचे अग्रणी आहेत. वैश्य समाजात जन्माला आले. आपल्या आजीवन वाणीने विठ्ठल 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 नामाचा उद्घोष त्यांनी केला. कितीतरी जड पतित जीवांचा उद्धार केला. अज्ञानी जीवांनी भक्ती मार्गाकडे वळावे, विठ्ठलाच्या भजनी लागावे, सन्मार्ग स्वीकारावा. याकरिता त्यांनी आपल्याला अनेक चांगले चांगले मार्ग सांगितले आहेत. आपल्या अभंगातून आपल्या जीवन विषयक एक आगळावेगळा सिद्धांतच त्यांनी आपल्या समोर ठेवला आहे. चाले हे शरीर कुणाची सत्ते, कोण बोलवितो हरे विण. कोण बोलवतो? सज्जन हो, आपले आपल्या शरीरावर प्रेम असते. त्याला आपण सजवतो, मेकअप करतो, लिपस्टिक लावतो. लोकांना आपण चांगले कसे दिसू याचा विचार सर्वजण करतात. अहो, आजकाल म्हातारे सुद्धा तरुण व्हायला लागले. रूपाने, शक्तीने नव्हे, कार्याने तर नव्हेच, रूपाने. वृद्धांनी भक्तीने, सत्संगाने, हरिनामाने, समाजसेवेने, विरक्त वैराग्याने तरुण व्हावे. आपला आदर्श सगळ्या समाजासमोर ठेवावा आणि आपले जीवन यशस्वी धन्य करावे. जीवनात दिसतो कसा याला महत्व नाही, तर वागतो कसा, राहतो कसा याला महत्व आहे. म्हणून संत सांगतात, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. पण सज्जन हो, ज्याने आपल्याला हे शरीर दिले, जो हा आपला देह चालवतो, त्याच्याबद्दल आपल्याला काहीच माहित नसते. अहो, देह, स्त्री, पुत्र, मित्र, सेवक, कुत्रा, मांजर, घरदार, पैसे, संपत्ती या गोष्टी सर्वांनाच आवडतात आणि त्या मिळवण्यासाठी आपण त्यांची मर्जी सांभाळतो, मान राखतो. या सर्व गोष्टींकरिता आपण प्रयत्न करतो. पण हे सर्व ज्याच्यामुळे, ज्या देवाच्यामुळे आपल्याला मिळते, त्या सर्वेश्वर परमेश्वराला मात्र कुणीही स्मरत नाही. आणि म्हणून याचीच जाणीव महाराज आपल्याला या अभंगातून करून देतात. चाले हे शरीर कुणाची ये सत्ते, कोण बोलवितो हरे विण. सज्जन हो, देवाची कृपा आहे म्हणून तर अनेक गोष्टी आपण उत्तम रीतीने करू शकतो. डोळ्यांनी पाहतो, आकाश केवढे मोठे आहे, पण आपले डोळे केवढे लहान आहेत. लहान डोळेच मोठं आकाश आपल्याला दाखवतात. कानांनी आपण ऐकतो, पण आताची मुलं आपण पाहतोच, कानाला हेडफोन लावतात आणि नको नको ती गाणी ऐकतात. आई वडिलांशी बोलत नाही. घरात कोणी पाहुणे आले तर त्यांच्याशीही नीट वागत नाही, आपल्या स्थानात असतात. पण
हे कान कुणी दिले? देवाने. त्याचा सदुपयोग करावा. सज्जन हो, हाताने आपण काम करतो, पायाने चालतो, जिभेने रस चाखतो आणि असेही म्हणतो भाजी बरी असा, असे आमच्या कोकणात म्हणतात. आपण वाणीने बोलतो, हाताने काम करतो, झोपतो, पुन्हा उठतो. हे सर्व कुणामुळे? तर फक्त देवामुळेच. केवढे अनंत उपकार देवाने तुमच्या आमच्यावर कोणताही भेदभाव न करता केले आहे. तुकाराम महाराज सांगतात, त्या देवाला विसरू नका. तेणे तुझी काय नाही केली चिंता, तेणे तुझी काय नाही केली चिंता. तेणे तुझी काय नाही केली चिंता. तेणे तुझी काय नाही केली चिंता. राही त्यानंता आठवणी, राही त्यानंता आठवणी. तेणे तुझी काय नाही केली चिंता. तेणे तुझी काय नाही केली चिंता. तेणे तुझी काय नाही केली चिंता. याचे तात्पर्य, आपल्या शरीरात जे काही चालते आहे त्याच्यावर फक्त ईश्वराची सत्ता आहे. आपले शरीर कोण चालवते याचा नीट विचार करा, असे आग्रहाने तुकाराम महाराजांना सांगायचे आहे. अहो, बटाटेवडे खाणे सोपे आहे, पण पचवणारा कोण आहे? तो परमेश्वर आहे. एखाद्या माणसाने, एखाद्या समाजसेवकाने आपल्याला काही दिले, काही केले, थोडीशी मदत केली, तर आपण त्याचे उपकार मानतो. 4 लोकांना सांगतो, हिने मला मदत केली हा, त्याने मला मदत केली हा. पण देवाने आपल्याला सर्व काही दिले. जो झोपेतही आपला श्वास सुरूच ठेवतो, खाल्लेले पचवतो, तो भगवान कसा आहे पहा. ज्या वेळेस आपण जन्माला आलो त्याच्याकरिता आईच्या ठिकाणी दुधाची व्यवस्था त्याने केली. संत मध्व मुनीश्वर आपल्या एका अभंगामध्ये सांगतात, रामा तू माझा यजमान, रामा तू माझा यजमान. रामा तू माझा यजमान, रामा जननी जठरी
डोळे दिले, सुंदर नाक दिले, त्या हातापायांची आम्हाला किंमतच नाही. त्यांना किंमत कधी येते माहित आहे? हात मोडल्यावर, पाय मोडल्यावर मग त्याला किंमत. सज्जन हो, शरीर प्रकृतीच्या बाबतीत सामान्य माणसे अगदी बेसावध असतात. मानवाला प्राप्त झालेले हे मानवी शरीर हे एक परम आश्चर्य असून ते एक उत्कृष्ट असे वरदान आहे. What a piece of world is man, the beauty of the world and the paragon of animals. असे एका इंग्लिश लेखकाने यथार्थ म्हटले आहे. मानवी शरीराकडे पाहिल्यावर असे वाटते की विधात्याने आपले सर्व चातुर्य, माधुर्य, सौंदर्य, कौशल्य मुक्त हस्ताने उधळून ही मनुष्य देहाची विलक्षण, विस्मयकारक आणि अद्भुत मूर्ती तयार केली आहे आणि त्यात बुद्धी घालून सौंदर्याचा कळसच केला आहे. हे आपले शरीर पवित्र, पुण्यकर्म, परोपकार आणि ईश्वराच्या प्राप्तीकरिताच आहे. याची जाण सर्वांनी ठेवावी. तेच शरीर जीवनात उत्तम चालेल. सज्जन हो, खरे उपकार आपल्यावर देवाचेच आहे म्हणून चालेल हे शरीर. माणसाने अशी मिजाज, अहंकार, गर्व दाखवू नये की सगळे मीच करतो, मीच केले. अहो, वृक्षाचेही पानं हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. झाडाचे पान सुद्धा त्याच्या परवानगीशिवाय हलत नाही. मग माणसाला एवढा अहंकार कशासाठी? करता, धरता, हरता परमेश्वरच आहे हे जाणावे. सज्जन हो, आत्म्याच्या रूपाने ईश्वर सर्व प्राणी मात्रांमध्ये आहे. यंत्राप्रमाणे तोच आपली इंद्रिये चालवतो. म्हणून आपले शरीर, इंद्रिये सत्कर्मात राहावीत, हरिभजनात राहावीत आणि नेहमी न विसरता त्या परमेश्वराचे स्मरण करून त्याचे अनंत उपकार आठवावे. कवी माध्यमातून म्हणतात, कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. मी शरीर, मन, वाणी, बुद्धीने जाणता अजाणता केलेली माझी सर्व कर्मे नारायणाला अर्पण करतो. I dedicate everything to their supreme Lord Narayana. Whatever I perform with my body, speech, mind, limbs, intellect or my inner self, either intentionally or unintentionally. या सर्व इंद्रियांच्या माध्यमातून आपण प्रपंच करीत असताना भक्ती माध्यमातून देवाला आपलासा करावा. सज्जन हो, खऱ्या अर्थाने अशा भक्ताचाच देव संरक्षक होतो. ही भक्तीच देवाला आवडते. अशा भक्ताची हात देवापर्यंत पोहोचते. म्हणून तुम्ही, आम्ही सर्वांनी मिळून असेच कार्य करूया, सत्कर्म करूया. मूळ पद्यात पद्यकार तेच सांगतात, शरीर कोणाची
देवाला अहंकार आवडत नाही, मीपणा आवडत नाही, गर्व आवडत नाही. गर्व आपण सोडून दिला पाहिजे. आणि म्हणूनच यावर एक चरित्र आपण ऐकूया. कीर्तनाच्या पद्धतीप्रमाणे आता सर्वांनी मिळून थोडा वेळ भजन करूया. भजनाकरिता सर्वांनी ताठ बसावे, डोळे मिटावे, हाताने जोराने टाळी वाजवावी. असे काही भजनाचे नियम आहेत. भजन केव्हाही मनापासून म्हणावे, देवासाठी म्हणावे, स्वतःसाठी म्हणावे. भगवान गोपालकृष्णांचे सुंदर असे आपण आता भजन ऐकूया. राधे श्याम रुक्मिणी रमणा राधे श्याम. राधे श्याम रुक्मिणी रमणा राधे श्याम. राधे श्याम रुक्मिणी रमणा राधे श्याम. राधे श्याम देवकी नंदन राधे श्याम. राधे श्याम रुक्मिणी रमणा राधे श्याम. राधे श्याम देवकी नंदन राधे श्याम. राधे श्याम रुक्मिणी रमणा राधे श्याम. रुक्मिणी रमणा राधे श्याम. रुक्मिणी रमणा राधे श्याम. पुंडलीक वरदे हार श्री ज्ञानदेव द्वारा. पार्वतीपते हर हर महादेव. रागाधिराज रामचंद्र भगवान की जय. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. सब संतन की जय. भारत माता की जय. सज्जनहो, देवाला अहंकार आवडत नाही, मीपणा आवडत नाही, गर्व आवडत नाही. मीपणा जिथे आहे तिथे देव नाही. सज्जनहो, देव समाजामध्येच आहे, पण तो पाहण्यासाठी अहंकार सोडला पाहिजे. जनी आहे जनार्दन, परी दया ते पहावया सांडी अभिमान. आणि म्हणून माणसाने अहंकार सोडावा आणि नम्रपणे भगवंताची सेवा करावी. सज्जनहो, एक सुंदर अशी चारोळी आहे आणि त्या गर्वाने कसा विध्वंस होतो याचे वर्णन केले आहे. बकरा मैं कहे 100 बार काटा जाए. बकरा मैं कहे 100 बार काटा जाए. मैना कहे. मैना म्हणजे आपली कोकिला. मैना मैं ना कहे बैठी शक्कर खाए. म्हणून सज्जन हो, माणसानेही अहंकार सोडला पाहिजे. आज आपल्या आजूबाजूला देवाच्या नावावर भक्ती करणारे पण मनातून अगदी अहंकारी माणसे आपल्याला दिसतात. अपवाद सोडा, काही चांगली माणसे आहेतच, पण भजन, कीर्तन, नामस्मरण, भक्ती, सत्संग, देवाचे उत्सव या सगळ्या गोष्टीतून आपल्याला जर देवाशी नाते जोडायचे असेल तर आपल्याला अहंकार सोडावाच लागेल. सज्जन हो, एकदा असाच एक प्रसंग. देवराज
देवर्षी नारद मुनी हरिनाम घेत भ्रमण करीत असताना त्यांना रामभक्त हनुमंताची भेट झाली. दोघेही देवाचे थोर भक्त होते. दोघांच्याही मुखात हरिनाम भरले होते. एकमेकांना नमस्कार केला. क्षेमकुशल झाले. हनुमान म्हणाले, नारद मुनी, माझ्या प्रभू रामचंद्रांनी पुढच्या अवतारात म्हणजेच कृष्ण अवतारात मला रामदर्शन देतो म्हणून सांगितले आहे. कवी साकीमधून वर्णन करतात. रघुनंदन ने भाग दिया है, रघुनंदन ने भाग दिया है, वैसे हनुमान जी को, ओ वैसे हनुमान जी को. रघुनंदन ने भाग लिया है, रघुनंदन ने भाग लिया है, वैसे हनुमान जी को. किसन जी आगे अवतार नमो, किसन जी आगे अवतार नमो, किसन जी आगे अवतार नमो. दर्शन देके तुमको जगूंगी, दर्शन देके तुमको जगूंगी, दर्शन देंगे तुमको जगूंगी. साई रे दीन जनों के भाई. नारद मुनी, त्या क्षणाची मी आतुरतेने वाट बघत आहे, असे मारुती नारद मुनीला म्हणाले. नारद मुनी म्हणाले, मग हनुमंता, आपण तीर्थयात्रा करूया. देवाचे दर्शन, निसर्ग दर्शन, परमेश्वराने जे या जगात विश्वात निर्माण केले आहे त्याचा आनंद घेऊया. सोबत हरिनाम आहेच. ही कल्पना मारुतीला आवडली आणि दोघेही निघाले. मनात यावे तिथे जाण्याची शक्ती त्यांच्यात होती. सज्जन हो, गाडीची त्यांना गरज नव्हती. आजकाल ज्यांच्याकडे गाडी आहे ते सगळे रिकाम टेकडेपणा करायला, टाइमपास करायला, मौज मजा करायला कुठेतरी फिरतात आणि आपला वेळ, आयुष्य फुकट घालवतात. सध्या लॉकडाऊन आहे, त्यामुळे आपण सगळे घरातच बसून आहोत. पण जेव्हा लॉकडाऊन सुटेल तेव्हा सगळे लगेच आपली गाडी घेऊन पिकनिकला जातील. पण सज्जन हो, असा वेळ फुकट घालवण्यापेक्षा कथा कीर्तनाला जावे, सत्संगात जावे. आपली गाडी सुद्धा हरिनामाकडे वळली पाहिजे. कथा कीर्तनाला आपल्या सोबत गाडीतून इतर लोकांनाही घेऊन जावे. आता बुवाने सांगितले म्हणून लगेच गाडी काढून शेजाऱ्या पाजाऱ्यांना घेऊन कीर्तनाला येऊन बसू नका. लॉकडाऊन आहे, सोशल डिस्टन्सिंग आहे आणि ते आपल्याला पाळायचे आहे. देवाच्या इच्छेने जेव्हा लवकरच सगळे सुरळीत होईल, पूर्वीसारखे दिवस येतील, बुवा मंदिरामध्ये उभा असेल, सत्संग भरलेला असेल, त्यावेळी नक्की आवर्जून आपल्या सोबत कुणाला तरी घेऊन सत्संगाला जावे. राम घ्यावा, राम गावा, यासोबत राम द्यावा, हेही आपले कर्तव्य आहे. तर सज्जन हो, नारद मुनी आणि मारुती निसर्गाचा आनंद घेत निघाले. कवी मध्यमातून वर्णन करतात. उभयता
दोघेही फिरत फिरत भगवान गोपालकृष्णांच्या द्वारका नगरीपर्यंत आले. एका उंच अशा पर्वतावर बसले. आजूबाजूला पाहू लागले. पाहता पाहता मारुतीची नजर सुंदर असणाऱ्या त्या सोन्याच्या नगरीवर पडली आणि नारदांना ते म्हणाले, नारद मुनी पहा, ती सोन्याची नगरी पहा, ती लंका नगरी पहा, माझ्या प्रभू रामचंद्राने जिंकलेली. पहा नारद मुनी पहा. हे ऐकून नारदांना मनातून आनंद झाला. अहो याच करिता नारदांनी मारुतीला आणले होते. आणि मनात कसे म्हणतात, आपला हेतू आता साध्य होणार. नारद म्हणाले, हनुमंता, ही लंका नव्हे, द्वारका आहे आणि तिचा राजा बलराम आहे, बलराम. अहो ऐकले मात्र हनुमंताला राग आला. माझा राम असताना हा बलराम कोण? कोण हा बलराम? कवी आर्यमठून वर्णन करतात. हे ऐकून तो कपिवरा, हे ऐकून तो कपिवरा, कोपाते पातला तदामित, कोपाते पातला तदामित, बोले सीतापती विण, बोले सीतापती विण, कोण तुझा मान्य भूपया महित. कोण हा बलराम? माझ्या श्रीरामाशिवाय मला दुसरा कुणीही बलराम मान्य नाही. ही लंकाच नगरी आहे. त्या मदोन्मत्त रावणास मारून ही लंका नगरी रामानेच विभीषणास दिली होती. तीच ही नगरी लंका नगरी कवी मध्यमातून वर्णन करतात. रावणानुजास पूर्वी राघवेजी अर्पिणी, रावणानुजास पूर्वी राघवेजी अर्पिणी, रावणानुजास पूर्वी राघवेजी अर्पिणी, ते पुरी बळेच शत्रुने विरून आणली, ते पुरी बळेच शत्रुने विरून आणली. ते पुरी बळेच शत्रुने विरून आणली, त्यासवी वदीन देशरे म्हणून विठ्ठला, त्यासवी वदीन देशरे म्हणून विठ्ठला, देखता सगोप त्या प्रतिमुनी वदे मला, देखता सगोप त्या प्रतिमुनी वदे मला, देखता सगोप त्या प्रतिमुनी वदे मला. सज्जन हो, मारुतीने नारद मुनींना सांगितले, या नगरीचा जो कोणी राजा आहे त्याला जाऊन सांगा, बलरामातले बल काढून टाक आणि नसेल तर युद्धासाठी तयार हो. तरी नारदांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मारुती, अशी अरेरावीची भाषा करू नका, युद्ध नको, आपण आपले नाव घेत पुढे जाऊया. पण मारुती काही ऐकेना. नारद द्वारकेत आले. मुखाने नामस्मरण सुरूच होते. कवी मध्यमातून वर्णन करतात. नारायण 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 नारायण, नारायण नारायण, नाम तुझे अति पावन, नाम तुझे अति पावन, नाम तुझे
बलरामाने नारद मुनींचे स्वागत केले. नारद मुनी म्हणाले, बलरामा, मी एक निरोप घेऊन आलो आहे. मी असे ऐकतो तुझ्या द्वारकेवर कुणी शत्रू चाल करून आला आहे. तो म्हणतो तुझे नाव बदल, बलराम बदलून टाक आणि नसेल तर युद्धासाठी तयार हो, असे तो म्हणतो, मी नव्हे. हे ऐकून बलराम दादाला राग आला. आताच्या काळात सर्वांनाच लवकर राग येतो. काहींचा राग तर 4-4 दिवस राहतो. राग येणं ही मूर्खपणाची लक्षणे आहेत. जर समजा आलाच तर तो आपण सोडून द्यावा. बलरामाने नारदांना विचारले, नारद मुनी, शत्रू कोण आहे? नारद म्हणतात, हे बघा, तो झाडावर चढतो, इकडून तिकडे तिकडून इकडे उड्या मारतो, झाडावरची फळे खातो, आंबा खातो, चिकू खातो, फणस खातो आणि त्याला एक शेपूट आहे. बलरामाने विचारले, नारद मुनी, म्हणजे माकड बिकड आहे की काय? नारद म्हणतात, ते मला माहित नाही, ते तुम्ही बघा. बलरामाने युद्धाची तयारी केली. मुळात अहंकार होताच तो आणि वाढला. कवी मध्यमातून वर्णन करतात, यादव पळ घेऊनी हलधर, पुरी बाहेर निघाला सत्वर, तो वृक्षावरी वानर, तो वृक्षावरी वानर, देखिला दुरून सकळ तो वानर. अरे याच्याशी मी युद्ध करायचं? हा कुठे, मी कुठे? मी पराक्रमी आहे, मी शूर आहे. हा माकड आहे, माकड. तरी पण आलोच आहे तर एक तडका द्यावाच, असे म्हणत बलरामाने भात्यातून एक बाण काढला आणि तो वानरावर सोडला. मारुतीने भुक्कार केला, बाण हवेत गेला. हजारो बाण सोडले, पण त्या जितेंद्रिय मारुतीला काहीच झाले नाही. अहो, मारुती हा काही वेगळाच आहे हो. त्याची ताकदच वेगळी आहे. तो रामाचा भक्त आहे. त्या महारुद्र हनुमंताचे वर्णन करताना तुलसीदास म्हणतात, जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपी सती गुणोग उजागर, राम दूत अतुलित बल धामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा, महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी, राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की. आपन तेज संहारो आपै, तीनों लोक हागते पावै, भूत पिशाच निकट नहीं आवै, महावीर जब नाम सुनावै, राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की, जय बोलो हनुमान की, जय बोलो हनुमान की. सज्जन हो, मग बलरामाने मुसळ फेकली. त्याचेही तुकडे 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 झाले. मग नांगर फेकला. त्याचीही दुर्दशा झाली. मारुती समोर बलरामाची सर्व शस्त्रे निष्फळ ठरली. मारुतीने एक प्रचंड मोठे झाड उचलले आणि बलरामावर फेकले. बलराम तिथे आडवा पडला. अहो, मारुतीला बलरामाला मारायचे नव्हते, पण फक्त त्याचा अहंकार मात्र काढायचा होता. आणि हा म्हणता मारुतीने बलरामाचा पराभव केला. आता आपला पराभव कुणी पाहत नाही ना.
असे पाहून बलराम द्वारकेत परतले. अहो हल्ली जरी कुणी स्कूटरवरून पडला तर तो आपल्याला किती लागलंय, ढोपराला किती लागलंय, कोपराला किती लागलंय हे बघत नाही. आपल्याला कोणी बघत नाही ना हे बघतो. तसंच बलरामाला लाज वाटली म्हणून तो द्वारकेच्या मागच्या दाराने आत येत होता आणि तोच दारात अनुज उभा. अनुज म्हणजेच गोपालकृष्ण उभे. सगळं नाटक त्यांनीच तर केलंय हे. त्यांनी विचारले, दादा काय झालंय, तू एवढा घामाघूम कसा झालास, तुझी ही दुर्दशा कुणी केली? पराभवाने खजील झालेला काय सांगणार? बलराम म्हणाला, अरे माझा पराभव एका माकडाने केला. काय तुमचा पराभव एका माकडाने? द्वारकेच्या राजाचा पराभव माकडाने केला? छे 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 छे, मी आत्ता जातो तिथे. कृष्णा थांब, पुरे, मला आता विश्रांती घेऊ दे. अहो देवाला अहंकार आवडत नाही. माझा मोठा भाऊ माझ्या सानिध्यात असतो आणि त्याला अहंकार, हे देवाला आवडत नाही. देवाने मारुतीच्या सहाय्याने बलरामाचा अहंकार काढला. सज्जन हो, बलरामाचा अहंकार तो क्षणिक होता, पण आपला अहंकार हा कायम आपल्या मनात ठासून असतो. पण जर आपल्याला देवाशी नाते जोडायचे असेल तर हा अहंकार आपण सोडलाच पाहिजे. देवाचा प्राप्त करण्याकरिता आपण अहंकार सोडूया, नम्रपणे भगवंताची सेवा करूया, लोकांची मदत करूया, देशाची सेवा करूया आणि आपले जीवन धन्य करूया. मूळ पद्यात पद्यकार तेच सांगतात. आजच्या स्पर्धेचा दुसरा स्पर्धक आहे ऐवज भंडारे. याने B.Com केलेले आहे, तसेच MA संस्कृत केलेले आहे आणि आचार्य ज्योतिष ही पण पदवी त्याला मिळालेली आहे. याचे गुरु आहे ह.भ.प. नची अप्पा मार्जने बुवा यांच्याकडून गेली 6 वर्ष हा कीर्तनाचे प्रशिक्षण घेत आहे. ऐवजला सुद्धा स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. विनायकं गुरुं भानुं ब्रह्म विष्णु महेश्वरान् सरस्वती प्रणम्यादौ सर्वकार्यासिद्धये रत्नाकरान् धौतपदान् हिमालयकिरीटीं ब्रह्मराजर्षिरत्नाढ्या वन्दे भारतमातरम्. भारत माता की जय.
शरणागत दीना शरणागत दीना चरणी दीना चरणी करुणा दृष्टि निहारी करुणा दृष्टि निहारी हरे हरे राम कृष्ण हरे जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण सदैव पादपङ्कजं सदैव पादपङ्कजं सदैव पादपङ्कजं सदैव मदीयमानसे निजं मदीयमानसे निजं सदैव पादपङ्कजं सदैव पादपङ्कजम् गुणाकरं सुखाकरं कृपाकरं कृपावरं गुणाकरं सुखाकरं कृपाकरं कृपावरं सुरद्विषन्निखण्डनं सुरद्विषन्निखण्डनं नमामि गोपनन्दनं सदैव पादपङ्कजं नवीन गोपनागरं नवीन केलिलं पटं नवीन गोपनागरं नवीन केलिलं पटं नमामि मेघसुन्दरं नमामि मेघसुन्दरं कटिप्रभालसङ्कटं सदैव पादपङ्कजं सदैव पादपङ्कजं सदैव पादपङ्कजं सदैव पादपङ्कजम् श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोपाल कृष्ण भगवान की जय पंडरीनाथ महाराज की जय 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 हिरण्येश समर्थ पुरे एकची पुत्र पुत्रमाय पुरे एकची पुत्र पुत्रमाय नामस्मरणे उत्तरे
पुरे कोटी पुरे कोटी नामस्मरणे उद्धारे पुरे कोटी पुरे एकची पुत्र पुत्रमाय भवती पुरे एकची पुत्र पुत्रमाय भवती रामरूपी जन्मला कीर्तिवंत कीर्तिवंत रामरूपी जन्मला रामरूपी जन्मला कीर्तिवंत अंजनीचे उदरी हनुमंत अंजनी तुका म्हणे हरिसी हरिसी तुका म्हणे हरिसी वेणुक वेणुक तुका म्हणे हरिसी तुका म्हणे हरिसी वेणुक वेणुक गांधारीचे उदरी मुकुटमणी संतांचा मुकुटमणी संतांचा शिव शिव तुकया म्हणून हे वाणी मुकुटमणी संतांचा शिव शिव तुकया म्हणून हे वाणी नेले जड वैकुंठी नेले जड वैकुंठे विठ्ठल विठ्ठल म्हणून या वाणी राम राम हरे हरे राम 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 रघुत्तमा राम महाराष्ट्रातील संत मालिकेले प्रमुख संत वैराग्य मूर्ती संत शिरोमणी तुकाराम महाराज त्यांचा अभंग देहू गावामध्ये जन्म घेऊन सदेहू वैकुंठाला गेले असे तुकाराम महाराज काय सांगतात हो? पुरे एकची पुत्र माय कोटी नामस्मरणे पुरे पुरे कोटी रामरूपी जन्मला कीर्तिवंत अंजनीचे उदरे हनुमंत तुका म्हणे हरिसी विन्मुख गांधारीचे उदरी शतमूर्ख काय म्हणतात तुकाराम महाराज सर्वात पहिले शब्द म्हणतात पुरे आयुष्यात पुरे कळलं तरी पुरे आणि दुसरं म्हणतात एकची पुत्र माय कोटी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये किती ह्या प्रश्नापेक्षा कसं या प्रश्नाला महत्व आहे. उदाहरणार्थ किती वर्ष जगले याहून महत्वाचं काय कसे जगले किती पैसे कमवता याहून महत्व कसे कमवता कुठल्या माध्यमातून कमवता आणि किती पुत्र आहेत याहून महत्वाचं कसे पुत्र आहेत. तुकाराम महाराज म्हणतात एक पुत्र असला तरी पुरे पण तो कसा असावा रामचंद्रांसारखा असावा तो कसा असावा हनुमंतांसारखा असावा.
पुत्र कसा असतो किंवा पुत्र कसा असावा ह्याबद्दल सूत्रकार म्हणतात, कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती च तेन अपार संवित् सुख सागरेऽस्मिन् लीनं परब्रह्मणि यस्य चेतः सद्गुरुनाथ महाराज जय. काय म्हणतात, कुलम पवित्रम जननी कृतार्था. पुत्र कसा असावा, ज्यांच्या जन्मानं किंवा नवे नवे ज्याच्या कर्मानं कुळ पवित्र झालं पाहिजे. कसं हो, उदाहरणार्थ भगवान रामचंद्र, प्रभू रामचंद्र, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र, त्यांचं कुळ म्हणजे रघुकुळ. हे कुळ इतकं पवित्र आहे की कालिदासांनी ह्या कुळावर एक महाकाव्य लिहिलं, रघुवंशम नावाचं. आणि त्यात कालिदास म्हणतात, व सूर्य प्रभो वंशः क्वचाल्प विषयामध्ये तितीर्ष दुस्तरम मोहात उडुपे नास्मी सागर. कालिदास म्हणतात की सूर्यासारखा प्रकाशमान असा वंश कुठे, तो सूर्य प्रभो वंश आणि क्वचाल्प विषयामध्ये, इतका सूर्यापासून निर्माण झालेला आणि सूर्या इतकाच प्रखर तेजस्वी असलेला रघुकुल, त्या रघुकुलचे नाथ म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम. रघुवंशाचा नाथ म्हणतात श्री रामचंद्रांना. म्हणून ज्यांच्या आगमनानं कुळ पावन झालं असा पुत्र असा. कुलम पवित्रम जननी कृतार्था. ज्याच्या जन्मानं ज्याच्या कर्मानं आईला धन्यता वाटली पाहिजे, आईला धन्यता वाटली पाहिजे, आईला आनंद झाला पाहिजे. कुलम पवित्रम जननी कृतार्था. नाहीतरी पुत्रामध्ये, पुत्राचा अर्थ शास्त्रामध्ये लिहिला, पुन नाम नरकात त्रायते इति पुत्रः. जो मनुष्याची पुन नावाच्या नरकातून सुटका करतो तो पुत्र. म्हणून कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती. आपली ही भारतभूमी पुण्यवती भूमी आहे, श्रेष्ठ भूमी आहे, आर्य भूमी आहे. आपला जन्म या भारतभूमीत झाला म्हणून आम्ही पुण्यवान ठरलो. पण अनेक महापुरुषांच्या आगमनानं ही भूमी पुण्यवती झाली. ते पुत्र म्हणजे पुत्र. वसुंधरा पुण्यवती. ही भारतभूमी पुण्यवती आहे, पण कुणाच्या पुण्याईनं पुण्यवती आहे? ते पुत्र. वसुंधरा पुण्यवती अपार संवित् सुख सागरेऽस्मिन्. जो ज्ञानाचा सागर असेल, जो संसार सुखाचा करणारा असेल. पण सुखाचा संसार म्हणजे कुणाचा हो? स्वतःचा नाही, अवघाची संसार सुखाचा करीन. आनंदे भरीन तीनही लोक. जो संपूर्ण लोकांमध्ये अर्थात तीनही लोकांमध्ये आनंद भरण्याची क्षमता ठेवू शकतो, तो सुखाचा संसार करू शकतो. समर्थ स्वामी रामदास म्हणतात, आधी प्रपंच करावा नेटका, मग परमार्थ विवेक. हे ऐकल्यावर लोक विचारतात, समर्थांनी कुठं प्रपंच केला, समर्थांनी कुठं संसार केला. बोले पैसा चाले त्याची वंदावी पाऊले. हे जर सूत्र आहे तर समर्थांनी संसार केलाच नाही, त्यामुळे आम्ही कसं ऐकायचं? कोण म्हणतं हो समर्थांनी संसार नाही केला? स्वतःच्या कुटुंबासाठी झटून आयुष्यभर राबून जे स्वतःचा संसार करतात
ते संसार करतातच, पण समर्थांनी हा जगाचा संसार केला. सांगितलं आधी प्रपंच करावा नेटका, आधी जगाचा प्रपंच नेटका करण्याचा प्रयत्न करावा, मग जाणावे परमार्थ विवेका. रामकृष्ण परमहंस ठाकुरजींच्या चरणी स्वामी विवेकानंद बसलेले असताना, गुरुवर्य मुझे कुछ नहीं चाहिए, केवल मोक्ष प्राप्ति का मार्ग बता दीजिए. या प्रश्नाला ठाकुरजी उत्तर देतात, अरे नरेंद्र, तुम्हें तो वटवृक्ष बनकर संपूर्ण विश्व को छाया देना है. स्वयं के मोक्ष की कामना म्हणतात. आधी संपूर्ण जगाचा, माऊली म्हणतात अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. एवढं झालं तरच पंढरपुरी येईल. येईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आकुलिया. कमिटमेंट देवाला. अवघाची संसार सुखाचा केला तरच पंढरपुराला येईल. इतकं सामर्थ्य आहे या भारतभूमीच्या पुत्रांमध्ये. अपार संमित सुख सागरेस्मिन, आणि इतकं सगळं करून लीनम परब्रह्मण्यस्य चेतः. सामर्थ्यवान असून त्याच्या आगमनानं भारतभूमी पुण्यवती होते, त्याच्या आगमनानं कुळ पवित्र होतंय, त्याच्या आगमनानं जननी सुखावते. जो स्वतः ज्ञानाचा सागर आहे, ज्ञानाचा म्हणजे अनुभवाचा सागर आहे, जो अध्ययनकर्ता आहे, जो विद्यार्थी आहे आयुष्यभर, आणि जो संपूर्ण जगाचा संसार सुखाचा करण्याची क्षमता ठेवतो, त्यानं काय असावं? लीनं परब्रह्मण्यस्य चेतः. इतकं सामर्थ्यवान असून सुद्धा त्या परब्रह्मामध्ये सदैव लीन असावं, असा पुत्र असावा. सूत्रकार म्हणतात द्वाविमौ पुरुषो लोके, सूर्यमंडल भेदिनो, परिव्राट योगयुक्तश्च. सूत्रकार काय म्हणतात? ह्या जगामध्ये दोन प्रकारची लोक अशी आहेत जे सूर्यमंडलाला भेदून स्वतःची कीर्ती स्थापित करू शकतात. नवे विदुर नीती म्हणते ह्या जगामध्ये दोनच प्रकारची लोक अशी आहेत की संपूर्ण जगाची आणि सूर्यमंडलाला भेदून कीर्ती प्रस्थापित करू शकतात. एक म्हणजे मनानं, कर्मानं आणि जीवनानं योगी असणारे व्यक्ती, आणि दुसरे म्हणजे योद्धे जे रणांगणात मरतात. आणि रणांगणात मरतात म्हणजे काय हो? आयुष्यभर चालणाऱ्या समरांगणामध्ये मरमर मरतात. मराठीचे कवी काय म्हणतात हो? अनंत मरणे अधि मरा ही स्वातंत्र्याची कास धरावी, मारेल मरणची मरणाभावी चिरंजीव पण ये मग ते मरणात खरोखर जग जगते. जो आयुष्यामध्ये मर करतो तो खरा पुत्र. उद्धरण देतात तुकोबाराय, रामरूपी जन्मला कीर्तिवंत, अंजनीचे उदरे हनुमंत. रामरूपामध्ये जन्म घेतला तो कीर्तिवान तसा पुत्र असावा. कसा असावा? रामानं फोन नाही केला, अयोध्येत ये मग दाखवतो. माझ्या भारताची, माझ्या आर्यावर्ताची ऋषी संस्कृती आणि आमची कृषी संस्कृती, आमची विद्या, आमची संस्कृती, आमचे यज्ञ यागादी कार्य आणि आमच्या घरच्या तुळस्तीलावर हात टाकशील तर तुझ्या घरात घुसून निर्वंश करू शकतो. हे सामर्थ्य दाखवणे प्रभू रामचंद्र आहेत. हनुमंत जेव्हा रावणाच्या दरबारात उभे होते तेव्हा रावणाने विचारलं, अरे त्या रामाची, त्या वनवासी रामाची आणि माझी काय बरोबरी? हनुमंतानं उत्तर दिलं, खरंच काही बरोबरी नाही. तुलसीदास म्हणतात, सिंधू तेर्यो जिनको वनरा, तुझसे धनुरेख देईन तरी. काय बरोबरी रे? अरे त्यांचा एक दूत समुद्र पार करून आज तुझ्या दरबारात उभा आहे. तुझ्याशी त्यांच्या लहान भावानं ओढलेली एक रेख लांबली गेली नाही. तुझी आणि त्यांची काय बरोबर? असे पुत्र असावे. आजच्या भाषेत त्याला म्हणतात सर्जिकल स्ट्राईक.
भारताची ही परंपरा आहे. कृष्णानं गोकुळातून फोन नाही केला कंसाला, गोकुळात जाऊन ठेवले. ही परंपरा. पण ह्यासाठी काय करावं लागतं? मेहनत घ्यावी लागते, शिक्षण सामर्थ्यवान करावं लागतं. कुठेतरी भारतासाठी, धर्मासाठी, देशासाठी, समाजासाठी मर मरावं लागतं. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, रामरूपी जन्मला कीर्तिवंत अंजनीचे उदरी हनुमंत. आणि हे सगळं करत असताना काय सतत असावं? पुरे एकची पुत्र माय पोटी नाम स्मरणे हरे पुरे पोटी. मुखामध्ये सतत नाम म्हणजे मनामध्ये श्रद्धा, मनामध्ये भक्ती. कितीही सामर्थ्यवान असते म्हणून आदर्श ठेवला मारुतीरायांचा. मनोजवं मारुतुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुतुल्य वेगं, ज्यांचा वेग वायूप्रमाणे आहे, नवे नवे वायूहूनही चांगला आहे, पुढे आहे. मनासी टाकिले मागे गतीसी तोडणार, इतका ज्यांचा वेग आहे. मनोजवं मारुतुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. जो इंद्रियजीत आहे, जो बुद्धिमान आहे आणि बुद्धिमतां वरिष्ठम आहे, बुद्धिमान लोकांमध्ये जो सर्वश्रेष्ठ आहे. वातात्मजं वानरयूथ मुख्यं, जो पवनपुत्र आहे, जो त्या किष्किंधा नावाच्या वानरांच्या नवे नवे जे नर, जो समाज वनामध्ये राहतो त्या सगळ्यांचा प्रमुख आहे. पण इतकं सामर्थ्यशाली असून सगळ्यात महत्वाचं काय आहे? श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. कोणी म्हणाला आमचा मुलगा नम्र आहे, आमचा मुलगा विनम्र आहे, आमचा मुलगा नम्री आहे आणि आमचा मुलगा नम्री आहे. काय फरक आहे? इतकं सामर्थ्यवान असून सुद्धा जो रामदूत आहे, अर्थात जो श्रद्धाळू आहे, ज्याच्या मनामध्ये भक्ती आहे, तसा पुत्र असावा. आणि शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे हरिसी विरमुख गांधारीचे उदरी शत. रामासारखा एक असला तरी बरं आहे, कृष्णासारखा एक असला तरी बरं आहे, हनुमंतासारखा एक असला तरी बरं आहे. कौरवांसारखे 100 असून शतपटीनं मूर्ख आहे. तुका म्हणे हरिसी विरमुख. भगवंत दरबारामध्ये साक्षात उभे राहून गेले तरी ओळखायला तयार नाही. म्हणून त्यांना तुकाराम महाराज म्हणतात, गांधारीचे उदरी शत. मूर्खता आहे पण शतपटी नाही, शतपटी नाही. असे काय कामाचे? पण इथं एक अजून प्रश्न येतो की पुरे एकची पुत्र माय पोटी. पुत्र म्हणजे मुलगाच असावा का? लगेच प्रश्न येईल, तुकाराम महाराजांचं ह्याबद्दल काय मत होतं? तिथं पुत्र याचा अर्थ संतती आहे, पुत्र याचा अर्थ अपत्य आहे. कारण उद्धरण देताना जसे रामचंद्र प्रभू रामचंद्र महत्वाचे, तसेच सीतामाई महत्वाचे. या भारतामध्ये जशी महापुरुषांची परंपरा, जशी विद्वानांची परंपरा, तसा रणरागिणींची ही परंपरा, तशी मातोश्रींची ही परंपरा. आज ज्या दिवशी या कीर्तनाचं शूटिंग सुरू आहे, हिंदी दिवस आहे, आणि काहीतरी मराठी जर माया आहे तर हिंदी मावशी आहे, तिची सेवा करावीच लागणार. आणि ज्या क्षेत्रात उभा राहून मी आज कीर्तन सेवा करत आहे ते क्षेत्र म्हणजे माळवा प्रांत. लोकमाता मातोश्री अहिल्याबाईंच्या नावानं वर्षानुवर्ष नवे नवे युगानुयुग ओळखलं जाणार. त्यांचं नाव येतं तेव्हा मनात काय येतं?
गर्व से ऊंचा सर होता है जब भी माँ की बात चली. मातोश्रीचं नाव आलं की मनात असं येतं, जगात कुठेही जा, स्वतःच्या राज्याच्या सीमेच्या बाहेर धार्मिक कार्य आणि सेवा कार्य करणाऱ्या एकमेव लोक मानतायत त्यांना मातोश्री म्हणून नाव संबोधत आहे. गर्व से ऊंचा सर होता है जब भी माँ की बात चली. पुष्प से उसका पूजन कर ले, चिंतन कर ले बात करी. शान से देखो आज भी जिंदा करना ही उसका नारा है. काहीतरी हिंदी सादर करणं आवश्यक आहे. आज शूटिंगचा दिवस तो आहे म्हणून सांगितलं. मराठीही आवश्यक, हिंदीही आवश्यक. नाही तर लोक मंचावर उभं राहून ताठ म्हणेना माझी काय हिंदी मराठी जरा वीक आहे, सो आय एम स्पीकिंग इंग्लिश. ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे त्या स्टेजवरून मंचावरून सगळ्यांसमोर अभिमानानं सांगतात. आम्हाला स्वतःची मातृभाषा येत नाही हे स्वीकारायला लाज वाटत नाही लोकांना. आवश्यक आहे स्वतःची मातृभाषा येणं आवश्यक, स्वतःची राष्ट्रभाषा येणं आवश्यक. अनेक वीरांगना विषय सुरू होता. गर्व से ऊंचा सर होता है जब भी माँ की बात चली. पुष्प से उसका पूजन कर ले, चिंतन कर ले बात भली. शब्द पुष्प यह कम पड़ जाते, अंतहीन यह गाथा है. मन में उसका भाव रूप और चरण में उसके माथा है. पुत्रही महत्वाचे, संततीही महत्वाची. पुत्र मुलगा असो व मुलगी असो, पुत्र कसा असावा याचं उदाहरण म्हणून मध्यम. पुरे एकची पुत्र तुकाराम महाराज म्हणतात, पुरे एकची पुत्र पुत्र माय होती. पुरे एकची पुत्र पुत्र माय होती. नामस्मरणे उत्तरे पुरे कोटी, पुरे कोटी. पुरे एकची पुरे कोटी, पुरे कोटी. रामरूपी जन्मला कीर्तिवंत कीर्तिवंत. रामरूपी जन्मला कीर्तिवंत. अंजनीचे उदरी पुरे एकची पुत्र पुत्र माय होती. पुत्र माय होती. पुत्र माय होती. कीर्तनाच्या परंपरेप्रमाणे, कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे 2 मिनिटं भजन करूया. आज श्रोता म्हणून समोर तसं विशेष फक्त प्रतियोगितेचं शूटिंग असल्या कारणाने श्रोता म्हणून फक्त आयोजक आहेत तेच आहेत सध्या. कीर्तनेच्या प्रथेप्रमाणे फक्त 2 मिनिटं भजन करतो आणि आख्यानाकडे प्रारंभ करतो. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. महारुद्र हनुमान की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. जय जय रघुवीर समर्थ. शिवाजीच्या महालामध्ये खाण्या शिवाजीच्या महालामध्ये खाण्या राहिला येऊन बंदोबस्तान. जाग जागी ठेवला शिपायाला, जाग जागी ठेवला शिपायाला. कुटुंब मनाईचा हत्यारा, कुटुंब मनाईचा हत्यारा. वेशीवर पहारा रोज बसला हरी, वेशीवर पहारा रोज बसला हरी.
औरंगजेबाचा खलिफा शाहिस्ते खानाला चालले शाहिस्ते खानाला 77,000ची फौज मंजूर झाली. तोफखाना, उंट, गुलाबाची बाग, तोफाला आणणारे गाडे, तोफाला ओढणारे लोक, गुलाब, खोजे सगळं मिळून 1.5 लाखाची छावणी पसरली. खानाच्या परवान्याविना 1.5 लाखाची छावणी. आणि जिथं शिवाजी राजा राहिला तिथंच मी राहणार म्हणून पुण्याच्या लाल महालामध्ये राहिला आणि संपूर्ण पुण्यामध्ये 1.5 लाखाची छावणी पसरवली. आणि व्यवस्था काय हो? खानाच्या परवान्याविना एकेना कोण पाखरू लहान एवढा त्यानं बंदोबस्त केला, एवढा त्यानं बंदोबस्त केला. 1.5 लाखाची फौज एवढा बंदोबस्त नाही, एवढा त्यानं बंदोबस्त केला. थाट शिवाजीचा वाट त्याला मनात भीती होती. थाट शिवाजीचा वाट त्याला रात्री ही झोपण डोळ्याला रात्री ही झोपण डोळ्याला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि 3.5 वर्ष हवा तसा महाराष्ट्र लुटला. हवा तसा लुटला. संसार क्रूर कपटी अति खोड कर्म भ्रष्टावया वर्तसे द्विजदेव धर्मा. फोडोनी मूर्ती मशिदी करी देवळांच्या जाळे लुटी हरी धना सकला जनांच्या. काय अवस्था? धर्म, समाज, लोक, पिक, आया बहिणी सगळ्यांची अमृत वाटावर आली. 3.5 वर्ष धुमाकूळ घातला. काय करायचं? राजगडावर मस्तक बसलेली. काय करावं? 1.5 लाखाची छावणी. अनेक सरदार रस्त्यात मारले, पण 1.5 लाखाच्या छावणीला त्या शाहिस्ते खानाला काय करा? राजे बसलेले. त्या महाराजांचे संपूर्ण सैन्य, मुख्य सेनानायक येसाजी, बाजी, तानाजी सगळे सभेत बसलेले. आणि काय करावं? कसा शाहिस्ते खानाचा पाडाव करावा? आणि मनामध्ये एक विचार आला की प्रत्येका सरदारा वेगळं वेगळं मारण्यापेक्षा सरळ शाहिस्ता खानावर जाऊन हल्ला केला तर त्याला त्या 1.5 लाख फौज कशी निरुपयोगी आहे हे कळेल. आणि मामाच्या अंगात काही तेवढं बळ नाही. बेट ठरला. महाराजांच्या बालमित्र त्या लाल महालाच्या जवळ राहणार त्यांना बोलावणं झालं. तुमच्याकडे लग्न आहे? हो आहे की. अष्टमीचा मुहूर्त घ्यायचा. लाल महालाच्या दारासमोर सगळ्या देवाची अवतरणं करायची. वाजंत्री, शिंगे, ढोल, ताशे संध्याकाळपर्यंत म्हणजे आम्ही आज जाऊन आमची माणसं बाहेर येईपर्यंत वाजत राहायला पाहिजे. म्हणजे आज काहीही झालं तरी बाहेर कोणाला कळणार नाही. बाहेर आवाज जाऊ नये म्हणून यासाठी महाराजांनी लग्नाचा बँड बाजा लावून ठेवलेला. किती लोक घेणार? फक्त 200. महालात किती जाणार? फक्त 10. बेट ठरला. निश्चित झाला. छावणीच्या 4 दिशेला कुठल्या सरदारांचा पहारा आहे या प्रत्येकाची माहिती आता इकडे सगळ्यात महत्वाची मिळाली. कोणामुळे? बहिर्जी नाईक. कुठल्या दिशेला कुठला सरदार आहे, कुठल्या दिशेला कुठला सरदार आहे, कुठल्या दिशेला कुठला सरदार आहे. पुण्याच्या 3 कडून वेगळ्या वेगळ्या तुकडीनं आत घुसायचं आणि काम झाल्यावर सगळ्यांनी कोंढाणा मार्गे निघायचं. दिवस ठरला. बेत ठरला. राजे भगवती समोर उभे राहिले. देवी उमी
कालिके आदिशक्ती शिवानंदिनी भक्त कल्याणिनी देवी उमे कालिके आदिशक्ती शिवानंदिनी भक्त कल्याणिनी चंडासुरच्छेदिनी भद्रकालिनी शुंभासुर प्राण संहारिणी दाक्षायणी शैलराजेंद्र कन्ये जगत स्वामिनी राजराजेश्वरी कुळाची भवानी तुला प्रार्थितो हा शिवादे रणी दे जय स्वामिनी कुळाची भवानी तुला प्रार्थितो हा शिवादे रणी दे जय स्वामिनी जगदंबा माता की जय. निघाले राजे संध्याकाळच्या वेळेला वराडी म्हणून आत शिरलेले राजे बरोबर महालाला वळसा घेऊन मागच्या बाजूला गेले. मागच्या बाजूला आत गेले पण व्यवस्था अशी केली होती कित्येक दिंड्या बुजवल्या होत्या. त्या दिंड्या फोडायच्या आत जायचं, दिंड्या फोडायच्या आत जायचं. मोदपाक खाण्यामध्ये गेले. असं वाटलं होतं की सगळे झोपले असतील पण संध्याकाळचा वेळ होता, आचारी जागे होते. इलाज नव्हता, जे आचारी असतील तिथे गारद केलं आणि रात्रीच्या लाल मालात प्रवेश केला. प्रत्येक मंचकावरती पोचली मराठी झेप, प्रत्येक मंचकावरती पोचली मराठी झेप. प्रत्येक मंचकावर तलवार सपासप चालू लागल्या. अबुल फतेह खान शाहिस्ता खानाचा मुलगा तो जागा झाला, तलवार घेऊन आला. सप्प दिशी जो मार बसला फतेह एका मारात पडला. प्रत्येक मंचकावरती पोचली मराठी झेप, सापडला खानाचा खळगाला चढला कोप. खंडित झाला तदेह रक्ताचा शरीरी लेप. धावले पहारे वाले उमरावर हिंसळून आले. कबरेचे स्वामी झाले नवता शस्त्रास्त्र विसावा. धाडसी गनिमी कावा नवता शस्त्रास्त्र विसावा. सपासप लाल मालामध्ये इसेच तलवारी खाली घेत गेले आणि प्रत्येक माणसाच्या नरडेला तलवार लावली महाराजांना. शास्ता खान कहाँ है? दासी सपुसत से खड़ग दाखी व खान तो कोठे. बेगमे सपुसते खड़ग दाखी व खान तो कोठे. सगळ्यांच्या तोंडातून आवाज फुटला, शास्ता खान कहाँ है? तू आहे. आणि शेवटी कळलं या दारणामध्ये शास्ता खान. एक चपटका दिला दाराला, दार फोडून राजे आत. शास्ता खानेला दार फुटलेलं दिसलं आणि नरसिंह आलेला दिसला. कौन है? दासी सपसत से खड़ग दाखी व खान तो कोठे. बेगमे सपसते खड़ग दाखी व खान तो कोठे. जो पळाला शास्ता खान जनान खाण्यात गेला. राजे स्त्रियांना त्रास देणार नाही. अरे हर एक ठिकाण लपायला नाही पाहिजे. सगळे पर्दे उभारपासून खालपर्यंत फिरले. आता जनानात लपता येत नाही, खोज्यात लपता येत नाही, म्हणून वरून उडी मारावी तळघरात लपा. हा विचार केला. दासी सपसत से खड़ग दाखी व खान तो कोठे. बेगमे सपसते खड़ग दाखी व खान तो कोठे. प्राणाच्या भीतीने परयंकी दावती पोटे. प्राणाच्या भीतीने परयंकी दावती पोटे. उडी मारून तळघरात लपू म्हणून उडी मारली. मनगट दिसला खानाचा. सप्प दिशी वार बसला. तीन बोट छाटून बसला. पर्यंकी दावती पोटे. सप्पन वार बसला. उसळले खोग भूपाचे. महादेव. तो सप्प दिशी तलवारीचा वार बसला. तीन बोट बाजूला झाली. खान तळघरात लपून पडला. उसळले खोग भूपाचे. ते दैवत की खानाचे. तुकडे उडले बोटांचे. ध्वनी उठला धावा धावा. धाडसी नेहमी गावा. धाडसी नेहमी गावा. धाडसी नेहमी गावा. बाहेर आले. दार उघडलं आणि राजांच्या माणसाने सांगायला सुरुवात केली. गणी माया खान कापा हल्ला.
गनीम आया था, खानचा पर हमला हुआ. चौक पार करत 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 सगळं सैन्य महालात आणि हे महालाच्या बाहेर. घोड्यावर बसले, धाड 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 घोडे पुढे निघाले. वाजली पुणेची वाते, खिंडी खोऱ्यातून रात्री धाड 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 घोड्यावर खळक 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 कोंढाणाकडे निघाले. खानचा पर हमला हुआ. सगळे आले. खानचा क्या हुआ, खानचा क्या हुआ. आणि एवढाच ओरडला, हो चार आहे गरीब. कात्रजच्या घाटामध्ये मशाली दिसल्या. घोड्यावर बसल्या, खळ 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 खळ. त्या मशालीच्या जवळ जाऊन बघितलं. पण तिथे जाऊन कळलं, पुढचं पळतंय ही बैल आणि मागचं पळतंय तिथं कोणीच नव्हतं, फक्त बैल त्यांच्या शिंगाला मशाली बांधलेल्या. वाजली पुणेची वाद्ये, खिंडी खोऱ्यातून रात्री. वाजली पुणेची वाद्ये, खिंडी खोऱ्यातून रात्री. पोटले पोत एकाकी कात्रजच्या वाटेवरती. पोटले पोत एकाकी कात्रजच्या वाटेवरती. कात्रजच्या वाटेवरती. इकडे शिवसिंहगडाला निर्वेद पोचनी गेला. साक्षात करे शत्रूला शाह्यांनी किती भोगावा. थोडसे गनिमी गावा, थोडसे गनिमी गावा, थोडसे गनिमी गावा. कोंढाणाला पोचले राजे. राम हत्या करून दुसऱ्या दिवशी रामनवमीच्या उत्सवात रामचंद्रांसमोर हात जोडून, रामचंद्रा, रावणाच्या लंकेत घुसून रावणाचा निपात तू केलास, ते काहीतरी प्रयत्न आम्ही केला. याचा परिणाम काय झाला? शास्ताखारांनी औरंगजेबाला सांगितलं होतं, काय मोठा माणूस नाहीये शिवाजी, बरोबर 3 बोटं काढून घेतली. आणि दुसऱ्या दिवशी काशा गुंडाळून सगळी शाहिस्ताखानाची फौज दिल्लीला रवाना. सगळे म्हणत होते, अरे शिवाजी थोडीशी सैन्य खूप जास्त लोक. अरे काही असं शिवाजी आहे ना त्याच्यामध्ये, तो कुठल्या रात्री येतोय कळतंय का? म्हणजे दाढीपर्यंत येऊन गेला. शाहिस्तेखानाला नक्की खात्री बसली की महाराजांना चिरतू कुवाशी. तो कुठे येऊ शकतो, तो दिंडीत येऊ शकतो, तो भिंतीत येऊ शकतो, तो वरून येऊ शकतो, तो खालून येऊ शकतो. मग सगळा काशा गुंडाळून फौज दिल्लीला रवाना. आणि रामचंद्रांसमोर महाराज हात जोडून उभे असलेले, भगवंता रामनवमीचा दिवस, लंकेमध्ये घुसून रावणाचा वध केला, त्याचा काही प्रमाण आम्हालाही जमवायचा मी प्रयत्न केला. तुझा आशीर्वाद आहे सदैव पाठीशी, म्हणून हे करायचं. संपूर्ण काम अहो, म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, छत्रपती महाराजांसारखा एक पुत्र असला ना की मराठ्यांचं सैन्य सहज होणार. पण महाराजांसारखा एक, म्हणून महाराज तुकाराम महाराज म्हणतात, पुढे एकची पुत्र मायपोटी नामस्मरणे उद्धरे. रामचंद्रांनी केलेला सर्जिकल स्ट्राईक, पुढे महाराजांनी केलेला सर्जिकल स्ट्राईक 70 वर्षानंतर आता जमायला लागली. ही आवश्यकता आहे ना, आवश्यकता. प्रत्येक पुत्रांना असा प्रयत्न करता, समाजासाठी, देशासाठी, राष्ट्रासाठी जगण्याचा प्रयत्न करावा. महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर असावा आणि भगवंतासमोर हे करताना हेच मागावं, भगवंता आम्ही हे करतोय रे, पण हेची दान देगा देवा तुझा विसर. पराक्रम करताना, सामर्थ्य गाजवताना, कार्य करताना, समाजाची, राष्ट्राची सेवा करत असताना भगवंत तू आमच्या पाठीशी उभा आहेस, याचा आम्हाला विसर पडू देऊ नकोस. याचा आम्हाला विसर पडू देऊ नकोस. भगवंतासमोर हेच मागणं करावं. तुकाराम महाराजांचा, समर्थ रामचंद्रांचा, हनुमंताचा आणि महाराजांचा आदर्श डोळ्यापुढे घेऊन जगण्याचा आणि जगवण्याचा प्रयत्न. किती जगले याहून महत्वाचे कसे जगले आणि किती लोकांना जगवून जगले. कोणाची कीर्ती किंवा कोणाची आयु, वर्ष, वय हे तो किती वर्ष जगला याच्यावर ठरत नाही. त्याच्या मृत्यूनंतर किती वर्ष त्यांचं नाव राहिलं यावर ठरत असतं. छत्रपती शिवराय
चिरंजीव आहेत, अमर आहेत. कारण त्यांच्या स्वानंद सुखनिवासानंतर आज 350 वर्षापासून त्यांचं नाव अव्याहत सुरू आहे आणि पुढे यावत चंद्र दिवाकर असणार तोवर त्यांचं नाव कायम असणार. म्हणून ते चिरंजीव आहेत. असा प्रयत्न आपण करा आणि त्या भगवंतासमोर हेच मागणं मागू. देगा देवा देगा देवा तुझा विसर नव्हा, तुझा विसर नव्हा, गुण गाईन आणि हेची माझी सर्व जोडी. नगे मुक्ती धन संपदा, संत सत्य देगा सदा, तुका म्हणी गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, तुका म्हणी गर्भवासी सुखे घालावे. कीर्तन सेवा राष्ट्रमातेच्या चरणी, छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण करतो. सगळ्यांना वंदन करतो, गुरुजींना वंदन करतो. आज साथीदार म्हणून दोघे उत्तम साथ लाभली म्हणून त्यांना नमस्कार करतो. आणि आजची ही कीर्तन सेवा राष्ट्रमातेच्या चरणी आणि छत्रपती शिवरायांच्या चरणी, या आर्यावर्ताच्या चरणी आणि आर्य सनातन वैदिक हिंदू धर्माच्या चरणी अर्पण करतो. आजची ही कीर्तन सेवा प्रस्थान होतो. सद्गुणानंद महाराज की जय. त्रिगुणात्मकत्रयमूर्ती दत्त महाजाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा, नेती नेती शब्द नाये अनुमाना, सुरवर मुंजन योगी समाधी ध्याना. जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता, आरती ओवाळीता हरली भवचिंता. जय देव जय देव अभ्यंतरी तू एक दत्त, अभाग्यासी कैची कळली मात. पराई पदवी कैसा आहेत, जन्मा मरणाचा पुरलासे अंत. जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता, आरती ओवाळीता हरली भवचिंता. जय देव जय देव दत्त येऊनिया उभा ठाकला, सद्भावे शास्त्रांगे प्रणिपात केला. प्रसन्न होऊन या आशीर्वाद दिला, जन्मा मरणाचा फेरा सोडविला. जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता, आरती ओवाळीता हरली भवचिंता. जय देव दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हर फले मन झाले उन्मन. भितूपणाची झाली बोलवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता, आरती ओवाळीता हरली भवचिंता. जय देव पूर्वगौरं पूर्णावतारं संसारसारं जितेन्द्रहारं सदा वसन्तं दिव्यारविन्दे भवं भवानी चैतन्यमां. मल्हारमाला कृपालकाय कपालमालां शेखराय दिगंबराय नमः शिवाय च नमः शिवाय.